गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बालाजी होलसेल साडी डेपो घेऊन आलाय हजारो साड्यांचं कलेक्शन। सहावार, नऊवार, शालू, पैठणी, डिझायनर साडी, सिल्क साडी, कॅटलॉग साडी, बनारसी साडी, शूटिंग शर्टिंग, लेगीज, टॉप, कुर्तीज इत्यादी उपलब्ध। तसेच प्रिंटेड व कॉटन 1000 रुपयात 5 साड्या, 1000 रुपयात 3 साड्या, फॅन्सी, काठपदर व प्रिंट, 1200 रुपयांमध्ये 2 पैठणी व कॉटन साड्या। तुमच्या आवडीच्या साड्या आता तुमच्या शहरात। ठिकाण अनुजय कॉम्प्लेक्स, डांगे शाळेसमोर, राहता। मोबाईल क्रमांक 83 69 42 1460। सध्या जगभरात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झालाय। याचे पडसाद आता स्थानिक पातळीवरही उमटू लागलेत। गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। एलपीजी गॅस सिलेंडर मिळणं कठीण झालं असतानाच राहता शहरातील हरिभाऊ गाडेकर या शेतकऱ्यानं पारंपरिक ज्ञानाला आधुनिकतेची जोड देत बायोगॅसचा यशस्वी पर्याय निवडलाय। हरिभाऊ गाडेकर यांनी आपल्या घरी असलेल्या गावरान गायीच्या शेणाचा वापर करून अवघ्या 12,000 रुपयात बायोगॅस प्रकल्प उभारलाय। एलपीजीच्या वाढत्या किमती आणि टंचाईवर हा एक कायमस्वरूपी आणि स्वस्त उपाय त्यांनी शोधून काढलाय। हा प्रकल्प उभारण्यासाठी केवळ 12,000 रुपये खर्च आला। 10 किलो शेणा त्या बायोगॅसवर त्यांच्या घरातील तब्बल 20 लोकांचा स्वयंपाक दररोज विनाखंड केला जातो। घरी असलेल्या गायीच्या शेणापासून दररोज गॅसची निर्मिती केली जाते। गॅस तर मिळतोच, पण प्रक्रियेनंतर उरलेलं शेण शेतीसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणून वापरता येतं। यावेळी गाडेकर म्हणाले, देशावर आणि जगावर जेव्हा इंधनाचं संकट येतं तेव्हा आपल्याला आपल्या पारंपरिक संसाधनांकडे वळावंच लागतं। बायोगॅसमुळे माझी गॅस सिलेंडरची कटकट संपली, पैशांची मोठी बचत होते, असं मत त्यांनी व्यक्त केलं। एलपीजीसाठी कंपन्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही, तसेच बायोगॅस हा धूरमुक्त असल्यानं महिलांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे। एकदा प्रकल्प उभारला की त्याचा देखभाल खर्च नगण्य असतो। वाढती महागाई आणि युद्धाच्या छायेत असलेल्या जगासाठी शाश्वत ऊर्जा हाच एकमेव पर्याय उरला। गाडेकर यांच्या या प्रयोगामुळे ग्रामीण भागातील इतर शेतकऱ्यांनीही आता बायोगॅस प्रकल्पाकडे वळण्याची गरज निर्माण झाली। जर प्रत्येक शेतकऱ्यांनी अशा प्रकारे नैसर्गिक ऊर्जेचा वापर सुरू केला तर एलपीजीच्या रांगेत उभं राहण्याची वेळ येणार नाही। मी ज्योती हरिभाऊ गाडेकर, राहणार राहता, जिल्हा अहिल्यानगर। गोबर गॅस आम्ही जवळजवळ आता 3-3.5-4 महिने होत आले, पण मग व्यवस्थित आहे आमचा गोबर गॅस। आणि आता ही युद्धजन्य जी परिस्थिती आहे त्यामध्ये गॅसच्या टाकीचा जो तुटवडा झालेला आहे त्याच्यामुळे आम्हाला काही गॅसची कमतरता भासत नाही। गोबर गॅसमुळं, बायोगॅस असल्यामुळं आम्हाला गॅसची काही गरज वाटत नाही। संपूर्ण 10 माणसांचं कुटुंब आहे। आम्ही दोघे जावा आहे आणि आम्हाला 21 दिवसाला एक टाकी लागायची गॅसची। आणि आता 4 महिन्यापासून आम्ही गॅस टाकीचा वापरही केलेला नाहीये। आणि इतर वेळेस समजा 4-5 जरी माणसं आले तरी आम्हाला काही गॅसची हे वाटत नाही। पूर्ण होतं, भाजी चपाती सगळं होतं, पूर्ण स्वयंपाक होतो। पाणी पण तापतं आणि रोजचं आम्ही 20 किलो शेण 10 माणसांसाठी गोबर गॅसमध्ये टाकतो। आणि पैसे पण वाचले आणि मेन म्हणजे आरोग्यासाठी ना खूप चांगलं आहे। आता सध्या आपले जे चालू आहे कॅन्सरचे जेवढे पेशंट आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहे हे एकदम आयुर्वेदिक आहे। आपण जेव्हा पापड, बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर वरती जेव्हा भाजतो गॅसवरती तर ते आरोग्यासाठी घातक आहे। पण याच्यावरती आता हे गोबर गॅस म्हणजे शेणाचा प्रकार आहे आणि गौरी सारखा प्रकार आहे, म्हणजे ते शरीरासाठी एकदम आयुर्वेदिक झालेले आहे। आपल्याला उलट ते पौष्टिक अन्न तयार होतं। मी हरिभाऊ बापूसाहेब गाडेकर, राहणार राहता, जिल्हा अहिल्यानगर। आणि बायोगॅस करायचा प्रकल्प असा सुचला की आमच्या पाहुण्यांची इथं, भाच्यांची इथं जेव्हा गेलो आम्ही त्यांची इथं बघितला, त्यांची इथं बायोगॅस होता। त्यांनी आम्हाला ती कल्पना सुचवली आणि त्यांच्यामुळे आम्हाला ती कल्पना सुचल्यामुळे आम्ही ती अंमलात आणली। आणल्यापासून 4 महिने झाले आम्हाला गॅसची टाकीचा तर विषयच राहिला नाही। विशेष म्हणजे गॅस संपला म्हणजे जेंट्सलाच जावं लागत, लेडीज तर जाऊ शकत नाही तिथपर्यंत। तो एक आमचा भार एकदम कमी झाला, म्हणजे गॅस हा विषय आमच्या जीवनातून संपलेला आहे। त्यांना जेवढं लागेल तेवढं, आमचे 10 जणांचं कुटुंब आहे, त्यांना जेव्हा लागेल तेव्हा त्यांनी 2 पाट्या जास्त शेण कालवायचा आणि गॅस तयार करायचा आणि तो वापरायचा। त्याच्यामुळे आम्हाला गॅसचा आज एवढा आगती देश आणि एवढं युद्धजन्य परिस्थिती असताना लोकांना दिवसभर रांगेत राहून सुद्धा गॅस भेटत नाही। आज आम्हाला ते पाहून एक
आमच्या आज बायोगॅस असल्यामुळे आम्हाला त्याची एक निश्चिंत चिंता दूर झालेली आहे गॅसची. तर मोठा शेतकरी जो असेल त्याची इथं गाय असतील त्यांनी बायोगॅस करावा. बायोगॅसची निर्मिती म्हणजे गॅस आपलं पाणी सड्यासारखं शेण काढून ते टाकीत सोडल्यानंतर त्याचं ऑटोमॅटिक त्याचं रूपांतर गॅसमध्ये तयार होतं आणि त्याच्यापासून जी निघणारी वेस्टेज आहे म्हणजे स्लरी, आपण त्याचं जे शेण निघतं स्लरी टाईप, ते आपण शेतीसाठी वापरलं जातं, पूरक जातं. जैविक शेती म्हणून आपण ते पण वापरू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला आपली शेतीचं पोत बिघडत नाही. रासायनिक शेत आज वापरून शेती आज पोत बिघडलेली, तर आज आपण जैविक शेणखत वापरल्यामुळं तो शेतीसाठी इतका पूरक झालाय. त्याच्यामुळे आपल्याला ते एक दोन फायदे आहे त्याच्यापासून. आजच्या धावत्या युगामध्ये आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी एक दारापुढे आपल्या गाय असतील गावरान गाय, आणि प्रत्येक शेतकरीने गावरान गाय असल्यामुळं या धावत्या युगामध्ये त्यांनी आपल्याला प्रत्येकाने छोटंसं असं एखादा बायोगॅस चा प्रकल्प जर केला तर तो तुतडा आज भासला नसता. प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या दारात जर आज एक गॅस असता हा बायोगॅस, तर आज जी युद्धजन्य परिस्थिती त्याच्यात आपल्याला गॅसचा तुतडा झाला नसता आणि प्रत्येकाला सरकारला बी प्रत्येकाच्या गॅस पोहोचवणं म्हणजे हे झालं नसतं, त्रास नसता झाला.